अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जांभा बुद्रुक या गावाच्या 100% पुनर्वसनाचे आश्वासन शासनाने देऊनही ते अद्याप पूर्ण न केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी धरणाच्या पात्रात अर्धनग्न जलसमाधी अवस्थेत आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला। आमदार हरीश पिंपळे यांनी पुनर्वसनाचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनास तूर्तास स्थगिती दिली आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा बुद्रुक गावाचे 100% पुनर्वसन पूर्णपणे न झाल्याने ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन छेडले। प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनाची तातडीने गंभीर दखल घेत नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मूर्तिजापूर विधानसभेचे आमदार हरीश पिंपळे यांनी हा प्रश्न रेटून धरला। आमदार पिंपळे यांच्या मागणीनंतर सभागृहात शासनाने जांभा बुद्रुक येथील पुनर्वसनाच्या प्रश्नाची दखल घेत असल्याचे मान्य केले। यानंतर आमदार हरीश पिंपळे यांनी तातडीने जांभा बुद्रुक येथील गावकऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांनी 100% पुनर्वसनाच्या मागणीसाठीचा प्रश्न सभागृहात मांडला असून शासन आपल्या मागणीचा गांभीर्याने विचार करून आपली मागणी पूर्ण करण्याचे बोलून आंदोलनास तूर्तास स्थगिती देण्याचे आवाहन केले। अंतर्गत जे बॅरेज मंगरुळ कांबे इथं उभारलं त्यावेळेस आमच्या गावचा पुनर्वसन 100% होणार असं लेखी आश्वासन देऊन सुद्धा शासनाचा शब्द पूर्णपणे पाळला नाही आणि त्यांनी फक्त 13%च पुनर्वसन गावचं केलं। म्हणून आमच्या गावाला आता हे पाणी टेकलेलं आहे। म्हणून आम्ही हे जलसमाधीचा पवित्रा उचलून शासनाला सांगू इच्छितो की आमच्या गावचं पुनर्वसन ज्या धर्तीवर तुम्ही सांगितलं होतं त्या धर्तीवर 100% आमचं गाव पुनर्वसन झालं पाहिजे, ही आमची जलसमाधीची मुख्य मागणी असून आणि त्याचं पूर्णपणे शासनानं पालन केलं पाहिजे। कारण गावातनी आता साप, डुकरं हे बरेचसे प्राणी घुसत आहेत। गावच्या एकदम घराला लगत पाणी सुद्धा आहे आणि पाणी दिसत सुद्धा आहे। म्हणून आम्ही पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं जलसमाधीचा हा पवित्रा उचललेला आहे। एवढीच आमची मागणी आहे की आमचं गाव 100% 10 वर्षे झाले आमच्या गावातील पुनर्वसन होते करून आमच्या घराशी शेवटी पाणी आलं। पाणी येऊन आम्हाला विचू काटा हे जनावर त्रास देतात। प्रतिनिधी अहम रजा खान, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।